आपण पूजेला बसल्याच्या नंतर अगोदर देवाचं आवाहन करावं. म्हणजे जसं आपण भगवान शंकराची पूजा करायला जातो किंवा कोणत्याही देवाची तुम्ही पूजा करायला गेलात, की अगोदर ते देवाला बसल्याच्या नंतर लगेच त्याच्या डोक्यावर पाणी नाही टाकावं. अगोदर त्याचं थोडंसं नामस्मरण करावं. हात जोडून त्या देवाची विनंती करावी. जशी घंटी वाजवली जाते जाताना. ती घंटी का वाजवली जाते, की देवा मी तुझ्या दारात आले, हे सांगण्यासाठी घंटी वाजवली जाते. आणि गेल्याच्या नंतर तिथे बसून अगोदर देवाचं थोडंसं नामस्मरण करावं. आणि ते नामस्मरण केल्याच्या नंतर देवाला आवाहन केलं जातं. मग देव तिथे येतो आपल्या जवळ. आणि नंतर त्या देवावरती आपण त्याचं स्नान करावं. देवाचं स्नान केल्याच्या नंतर स्वच्छ कपड्याने देवाचं पूर्ण अंग पुसावं. आणि नंतर भगवंताला गंध लावावा. ही देवाची पूजा करत असताना देवाला आवाहन करायच्या अगोदर जर का भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेलात तर अगोदर भस्म लावावं. ही पूजा कशी करायची हे तुम्हाला मी समोर सांगणारच आहे, पण थोडंसं शॉर्टकट मध्ये अगोदर सांगून जाते. कारण आज सोमवार आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं सांगून जाते. नंतर आपण विस्तारपूर्वक ऐकायचंच आहे, पण थोडंसं सांगायचं झालं तर बघा, कथा श्रवण करायच्या अगोदर प्रत्येकाने आपण आपल्या कंपाळावरती भस्म लावायचा आहे. आणि भस्म का लावायचा, तर भस्म लावून जर का देवाची पूजा केली तर देव ती पूजा लवकर स्वीकारतो. त्यामुळे अगोदर भस्म लावायचं, आवाहन करायचं, आसन ग्रहण करायचं आणि नंतर भगवंताला स्नान वगैरे घालून स्वच्छ कपड्याने पुसल्याच्या नंतर गंध लावावा. गंध लावत असताना देवाला कुठेही भस लावण्यापेक्षा भगवंताला 9 जागेवरती गंध लावले जातात. ते गंध लावावे. त्यानंतर चंदनाचा गंध लावायचा. भगवान शंकराला कधीच कुंकू लावू नये. कुंकू लावल्याच्या नंतर, कारण कुंकू का नाही लावायचं, तर भगवान शंकर अगोदरच आमचे खूप रागीट बघा. आणि कुंकू लावल्याच्या नंतर राग येतो. बायांच्या नाकाच्या शेंड्यावर राग का असतो, तर रोज कुंकू लावतात म्हणून. देताना घेताना कुंकू लावायचं सोडून अगोदरच कुंकू लावायचं कमी झालंय. कुंकू लावण्याचे तेवढेच फायदा सुद्धा आहे आणि तेवढाच कुंकू लावण्याचा खूप फायदा आहे, पण आमच्या भगवान शंकराला कुंकू लावण्यापेक्षा चंदन लावावं त्यांना शांत करण्यासाठी, कारण त्यांचे एवढा रागीट अजून कोणीच नाही. याचा महिमा आपल्याला पुढे श्रवण करायचा आहे, पण त्या भगवंताला 9 जागेवरती गंध लावायचा आहे, चंदन लावायचं आणि भगवंताला धूप दीप गंध लावून नंतर नैवेद्य द्यावा. आणि नैवेद्य भगवंताला लावल्याच्या नंतर गाईला असो देवाला असो नैवेद्य लावल्यावरती त्याच्यावरती पाणी फिरवावं. जर का पाणी फिरवलं नाही तर ते नैवेद्य देवाला न जाता राक्षसाकडे ते नैवेद्य जात असतं. त्यामुळे देवाला नैवेद्य लावत असताना नेहमी त्या ताटावरनं पाणी फिरवलं जातं. प्रत्येकाने यापुढे लक्षात ठेवायचं की नैवेद्य लावल्यावरती पाणी फिरवायचं म्हणून. आणि अशी सरळ साधी सोपी भगवंताची ही पूजा कशी करायची हे शौनकादिक महर्षींना सूत महर्षींनी सांगितलं. पण त्या सूत महर्षींना प्रश्न पडला की त्या शौनकादिक महर्षींना प्रश्न पडला की हे सूत महोदय, आमच्या भगवान शंकराची पूजा ही लिंग स्वरूपामध्येच का करावी? जसं की आपण दुसऱ्या देवांना बघतो, ते दुसऱ्या देवांचा आपण मूर्ती रूपामध्ये पूजा करतो. आमच्या हनुमंतरायांची असो किंवा प्रभू रामचंद्राची असेल, भगवान श्रीकृष्णांची असेल, ज्या देवाची पूजा बघतात त्या देवाची पूजा आपण मूर्ती रूपामध्ये करतो. मग या शंकराचीच पूजा आपण लिंग रूपामध्ये का करावी? असा सुंदर प्रश्न शौनकादिक महर्षींनी सूत महर्षींना विचारलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण उद्याच्या कथेमध्ये श्रवण करणार आहोत. त्यानंतर ब्रह्मदेव आणि विष्णूचा वादविवाद तो सुद्धा आपल्याला उद्या श्रवण करायचा आहे. पती हा परमेश्वर मानला जातो. जसं एखाद्या वेळेस आपण जर का भगवंताची कथा नाही ऐकली, भगवंताचे नामस्मरण नाही केलं तरी सुद्धा चालेल, पण महाराज आपले पती परमेश्वराची सेवा करावी.
त्यांच्या चरणाची सेवा केली पाहिजे. ती सेवा आमच्या भगवंताला आवडते. स्वयं महालक्ष्मी मातेने भगवंताच्या चरणाची सेवा केलेली आहे. त्यामुळे पादसेवनम ही चौथी सेवा भगवंताची करावी असे सूत महर्षी शौनक महर्षींना सांगतायत. यानंतर अर्चनम, भगवंताला अर्चनम केलं पाहिजे. जसं सकाळी उठल्याच्या नंतर सूर्य उदयाला सूर्याला नमस्कार केला पाहिजे. सूर्य नमस्कार करत असताना सूर्य भगवंताचे 12 नावं घ्यावे आणि ते 12 नावं घेऊन भगवंताला जल अर्पण करून नमस्कार करावा. जर का आपण दासी झालो तर महाराज आपल्यावरती तेवढा लोड येणार नाही, कारण मालकावरती जेवढा लोड असतो तेवढा दासीवरती नसतो. म्हणून भगवंताची सेवा करत असताना दास्यत्व स्वीकारावं. आणि या कथेमध्ये आल्याच्या नंतर तर महाराज दास्यत्व स्वीकारावंच, कारण या जगामध्ये आपण एखाद्या घरामध्ये राहत असतो, त्या घराचा मालक असतो, तो स्वतःला मालक समजतो. किंवा गावामध्ये एखादा प्रतिष्ठित माणूस असेल तर तो स्वतःला गावाचा मालक समजतो. पण या भगवंताच्या कथेमध्ये आल्याच्या नंतर कितीही मोठा माणूस असू द्या, कितीही मोठा जरी माणूस असला तरी सुद्धा हा जो तुम्हाला समोर दिसतो याच्यापेक्षा मोठा कोणीच होऊ शकत नाही. इथे जर का कोणी सर्वात मोठा असेल तर तो फक्त माझा भगवंतच आहे. त्यामुळे या कथेमध्ये आल्याच्या नंतर दास्यत्व स्वीकारायचं आहे. कथेमध्येच नाही तर तुम्हाला सांगणं असेल जीवनामध्ये जगत असताना सुद्धा दास्यत्व स्वीकारावं, नम्रता स्वीकारावी. या नम्रतेने काय होतं तर माणसं आपल्या जवळ जोडले जातात. आणि कलियुगामध्ये माणसं जोडायची शिका, कारण एकमेकांशी वैर भाव ठेवून काही प्राप्त होणार नाहीये. आज आपण त्याच्यावरती रुसतो, उद्या रुसतो, उद्यापर्यंत आपण भांडणं करतो. महाराज करून करून करणार किती दिवस भांडणं. एखाद्या शेजारणी सोबत भांडण असेल, किती दिवस भांडण टिकल तुमचं? ती आहे तोपर्यंत. एकदा का ती गेली की भांडण सुद्धा गेलं. त्यामुळे नम्रतेने वागावं, दास्यत्व पद स्वीकारून भगवंताची सेवा करावी आणि भगवंताशी मैत्री करावी. सत्य ही एक भगवंताची सेवा आहे. अर्जुनाने भगवंताची ही सत्य नावाची सेवा अतिशय उत्तम प्रकारे केलेली आहे. अर्जुनासाठी भगवंताने अनेक रूप धारण केले आहेत. भगवंताने अर्जुनाचे रथ हाकायचं काम केलंय. अर्जुनाचे घोडे सुद्धा भगवंताने धुतलेले आहेत. अर्जुनाचा भाऊ झाला, मित्र झाला, सर्व झाला. एवढंच नाही, अर्जुनाचा पती सुद्धा आमचा भगवंत झालेला आहे. या जगामध्ये प्रत्येक जण प्रत्येक नातं स्वीकारू शकतं, पण पत्नीचं नातं कोणी स्वीकारू शकत नाही. एक छोटासा दृष्टांत देऊन पटवून देईल की बघा, एक मनुष्य होता चिंटू नावाचा. त्याची एक दिवस आई वारली. आता आई वारल्याच्या नंतर गावातले काही स्त्रिया आल्या आणि समजून सांगायला लागले, बाबा नको रडू, तुझी आई गेली तर काय झालं, मी सुद्धा तुला तुझ्या आई सारखीच आहे, तुझी आईच मला समज. आता याचे 10 दिवस होत नाही, 1-2 महिन्याने त्याचे बाबा वारले. आता बाबा वारल्याच्या नंतर गावातले काही प्रतिष्ठित लोक आले, त्याला समजून सांगायला लागले, अरे रडू नकोस, जाऊ दे ना, तुझे बाबा गेले तर काय झालं, मी आहे तुझ्या पाठीशी. बाबाचं पद स्वीकारलं. काही दिवसांनी महाराज ऍक्सिडेंट मध्ये त्याचा भाऊ वारला, मोठा भाऊ. आता मोठा भाऊ वारल्याच्या नंतर गावातले काही तरुण आले, समजून सांगू लागले, जाऊ दे, जसा तुझा मोठा भाऊ तुला मदत करायचं तसा आम्ही सुद्धा करू. गेलेला माणूस गेला, आता त्याचा विचार करू नको, मी सुद्धा तुझा मोठा भाऊच आहे असं समज. ठीक आहे, मोठ्या भावाचं सुद्धा एक वेळी स्वीकारलं. काही दिवसांनी त्याची बहीण वारली. आता बहीण वारल्याच्या नंतर गावातले काही त्या बहिणीच्या मैत्रिणी आल्या.
आणि तुला जशी तुझी बहीण दीपावळीला आंघोळ घालायची तशी मी सुद्धा घालीन. ती जशी तुला राखी बांधायची तशी मी सुद्धा तुला राखी बांधेल. तुझ्या बहिणीचं जे 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 काही काम असेल ते मी करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे म्हणे. आता काही दिवसांनी वाढली त्याची पत्नी. आता पत्नी वाढल्याच्या नंतर मोठमोठ्याने आमचा पठ्या रडायला लागला. इथून तिथून रडत गेला. कोणी बघायला तयार नाही. घरामध्ये बसून रडू लागला मोठमोठ्याने. बाहेर आवाज येऊ लागला रडण्याचा. दारातून लोक जायचे पण कोणी त्याला बोलायला येत नव्हतं. त्याला वाटलं आवाज जात नसेल बाहेर. चौकटीत येऊन बसला. चौकटीत येऊन मोठमोठ्याने रडायला लागला. गावातले लोक बघायचे पण काही बोलत नव्हते. बघता बघता रोडवर येऊन बसला आणि रोडवर येऊन रडू लागला. महाराजच्या गावामध्ये काही कमी बाया असतील का? एखादी बाई येऊन कोण म्हटली नाही मी तुझी पत्नी सारखीच आहे नको रडू? नाही म्हणू शकत. कारण पत्नी हे पद प्रत्येक जण स्वीकारू शकत नाही. एक वेळेस भावाचं नातं स्वीकारण, आईचं नातं घेईल, बाबाचं नातं घेईल, भावाचं घेईल, बहिणीचं घेईल, आजोबाचं घेईल, आजीचं घेईल, प्रत्येक नातं स्वीकारेल, पण पत्नीचं नातं स्वीकारू शकत नाही. बायकोचं नातं पत्नीचं नातं हे खूप वेगळं असतं. ते प्रत्येक जण घेऊ शकत नाही. पण आमच्या भगवंताने अर्जुनासाठी पत्नीचं सुद्धा रूप स्वीकारलेलं आहे. किंवा महाराज तर बघा, एक वेळेस काम्यक वनामध्ये भगवंत आणि अर्जुन हे दोघं जण अरण्यामध्ये फिरण्याकरिता गेले होते. आता काम्यक वन म्हटल्याच्या नंतर तिथे सगळे जोडी जोडीनेच होते. आणि आमचे भगवंत आणि अर्जुन हे दोघंही होते. अर्जुनाच्या मनामध्ये विचार आला की अरे एवढं सुंदर वन आहे, या वनामध्ये जर का माझ्यासोबत सुभद्रा असती तर बरं झालं असतं. जसा हा मनात विचार आला तसं भगवंत झाडाच्या पाठीमागे जातात थोडस आणि सुभद्राचं सुंदर असं रूप धारण करतात. आणि त्या सुभद्राचं रूप धारण करून अर्जुनासमोर येतात आणि अर्जुनाला सुभद्रेचं रूप धारण करून अर्जुनाच्या बाजूला बसतात. आणि सुभद्राचं रूप धारण करून भगवंत त्यांच्या बाजूला बसून आमच्या अर्जुन महाराजांच्या मनामध्ये आलेले विचार, पत्नी भाव भगवंताने आमच्या अर्जुनाचं पूर्ण केला. अर्जुनाची ही इच्छा आमच्या भगवंताने पूर्ण केली होती. त्यामुळे सत्य भगवंतासोबत सत्य प्रकारे वागावं, ती एक प्रकारची भक्ती आहे. प्रत्येक भाव भगवंताशी जोडावा. कारण या जगामध्ये बघा, आपण एखाद्याला जर का आपलं दुःख सांगत असतो तर ते दुःख आपलं ऐकून घेईल, पण थोड्या वेळाने त्याच दुःखाचं घरानं दुसऱ्याशी करेल. त्यामुळे हे दुःख सांगत असताना, आपल्या व्यवहारिक प्रापंचिक गोष्टी सांगत असताना या त्या व्यक्तीला सांगण्याशिवाय भगवंताला सांगावं, भगवंतासोबत सत्य करून घ्यावं, त्याच्याशी जोडलं जावं, त्या भगवंताला आपल्या जवळ करावं. या जगामध्ये प्रत्येक जण प्रत्येकाशी खोटं बोलणं असेल, काय जे काही असेल ते वागत असतो, पण भगवंत कधी आपल्यासोबत तसं वागणार नाही. हा, जर का एखादी गोष्ट भगवंत आपल्याकडून हिसकावून घेत असेल तर समजायचं ती आपल्यावरची कृपा आहे. कृपा हे समजावं. कारण जर का भगवंताला आपल्या जवळ एखाद्या भक्ताला बोलवून घ्यायचं असेल तर अगोदर त्याच्यावरती संकट टाकतो. का? कारण आपण देवाची भक्ती करत असताना किती एकनिष्ठ आहोत भगवंताविषयी हे भगवंत अगोदर बघतो. जसं आपण एखाद्या मार्केटमध्ये गेलो, सातवण्याचा बाजार आल्याच्या नंतर आपण सातवण्याला जसं बाजार करण्याकरिता जातो, गेल्याच्या नंतर आपल्याला साधं टमाटर जरी घ्यायचं असलं तरी सुद्धा त्या टमाट्याला 17 वेळेस बघतो, इकडून चांगलंय का तिकडून चांगलंय का. एखादा मटका जर का आपल्याला घ्यायचा असेल बाजारातून तर त्या मटक्याला इकडून वाजून बघतो, तिकडून वाजून बघतो, तिकडून वाजून बघतो.
भेंडी घ्यायची असेल तर त्या भेंडीला 17 वेळेस तोडून बघतो आपण की हे चांगलं आहे का. प्रपंचातील 10-20 रुपयाची गोष्ट जर का आपण चेक करून घेत असतो, निरखून पारखून घेत असतो, तर मग भगवंताला तर आपला उद्धार करायचा आहे, आपल्या जवळ भक्ताला घ्यायचंय. मग तो भक्त सुद्धा किती पक्का आहे, किती तो भक्त कच्चा राहिलेला आहे, तो भगवंत आधी बघतो. आणि जर का आपला भक्त कच्चा असेल तर भगवंत काय करतो, त्या भक्ताला मजबूत करतो. कशा प्रकारे मजबूत करतो, तर आपल्या जीवनामध्ये दुःख देऊन. दुःख आल्याच्या नंतर प्रत्येक जण देवाचं नामस्मरण करतो, देवाचं चिंतन करतं. आणि देवाचं नामस्मरण चिंतन केल्याच्या नंतर आपलं मन मजबूत होतं, आपण पक्के होतो आणि नंतर भगवंत आपल्याला जवळ करतो. म्हणून भगवंताशी सत्यप्रद स्वीकारून भगवंताला आपल्या जीवनातील गाऱ्हाणं सांगावं, आपल्या जीवनातलं दुःख देवाला सांगावं. आणि दुसरं म्हणजे आत्मनिवेदन. 9व्या प्रकारची भक्ती येते म्हणजे आत्मनिवेदन. आत्मनिवेदन आपण भगवंताशी करावा. आत्मनिवेदन कोणी केलं असेल तर आमच्या बालीराजाने भगवंताशी आत्मनिवेदन केलेलं आहे. अशी 9 प्रकारच्या भक्ती सांगितलेल्या आहेत. आणि या 9 प्रकारच्या भक्ती सांगितलं की या अगोदर भक्ती कराव्या आणि नंतर भगवंताची कथा श्रवण करावी. त्याने काय होईल, तर मन स्थिर होऊन आपण भगवंताची कथा श्रवण करू. तेव्हा शौनकादिक महर्षींनी प्रश्न केला की महाराज, ठीक आहे, आम्ही हे सर्व करू, पण जर का या कलियुगातल्या लोकांकडून हे झालं नाही तर त्यांनी काय करावं. तर सूत महर्षीने सांगितलं, त्या लोकांनी आपल्या भगवान श्री शंकरांची पूजा करावी, त्यांची कथा ऐकावी, त्यांचं पूजन करावं सांगितलं. मग भगवंताची पूजा करताना कशी पूजा करावी, तर भगवंताला अगोदर आवाहन करावं. जसं कथेला सुरुवात करण्या अगोदर आपण भगवान गणेशजींना बोलवतो, त्यानंतर सरस्वती मातेला बोलवलं जातं, भगवान श्रीकृष्णांना बोलवलं जातं, हनुमंत महाराजांना बोलवलं जातं. नवे ते जेवढ्या देवांना बोलवता येईल तेवढ्या देवांना बोलवलं जातं. आणि त्यानंतर ज्याची कथा आहे त्याचं स्मरण केलं जातं, त्याला बोलवलेलं जातं.